भाजप आणि शिंदे सेनेमध्ये फोडाफोडीच्या राजकारणामुळे वादाचा भडका उडाला होता। मात्र या वादावर पडदा टाकण्यासाठी आता प्रवेश बंदीचा तह होणार आहे। मात्र महायुतीतल्या या तहाच्या अटी आणि शर्ती काय असणार आहेत, पाहूयात या रिपोर्टमध्ये। महायुतीत प्रवेश बंदीचा तह। मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा। निवडणुकीच्या तोंडावर समन्वयाचा निर्णय। नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। यामागे होतं ते फोडाफोडीचं राजकारण। भाजपनं कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला। या पक्षप्रवेशावरून नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे तक्रार केली होती। मात्र या फोडाफोडीनंतर आणि तणातणीनंतर यापुढे घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला आणि पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतलाय। कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच, पण आमच्यामध्ये मनभेद नाही। एकामेकाला आम्ही बोलू शकत नाही अशी परिस्थिती नाही आहे। आम्ही जे पूर्वी ठरलं होतं महायुतीमध्ये, कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झालं आहे। मला असं वाटतं की 2-3 दिवसात ही बैठक होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये शिवसेनेचा नाही, दोघाही म्हणून राष्ट्रवादीत नाही, तिघाही म्हणून त्या ठिकाणी कुठलेही असे निर्णय करायचे नाही। महायुतीतील नाराजी कमी करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। महायुतीतील नेते कार्यकर्त्यांची फोडाफोड थांबवण्यासाठी प्रयत्न आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची 2-3 दिवसात बैठक होणार आहे। विरोधकांमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यास काही हरकत नाही, मात्र भाजपनं शिंदे सेना किंवा राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही। याच प्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनीही भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचं नाही असं ठरलंय। यावर आगामी बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। ठाणे विरोधी पक्षनेते पदावरून उद्धव ठाकरे हे आक्रमक झाले। विरोधी पक्षनेते पद नाही तर मग उपमुख्यमंत्री पद रद्द करा असं म्हणत ठाकरेंनी यावेळेस सरकारला धारेवर धरलं। विरोधी पक्षनेते पदाला सरकार का घाबरतंय असा सवाल यावेळेस त्यांनी विचारलाय। 1 वर्ष होऊन गेलं, एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय, आणि तरी देखील 1 वर्ष झाले। या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहेत। विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते, तर ताबडतोबीने त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत। आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे दिल्लीमध्ये एकत्र आले। अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली। यावेळेस राजनाथ सिंग, जगदीप धनखड हेही उपस्थित होते। डॉक्टर राहुल बोरुडे यांचं लग्न दिल्लीमध्ये झालेलं आहे आणि या लग्न सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते।